बातमी आहे भोसरी येथून। भोसरीतील स्वराज राहुल लांडगे याने वयाच्या 10व्या वर्षी एका दमात 1000 जोर मारण्याचा संकल्प पूर्ण केलाय। वडील आणि आजोबा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक महिने जोर मारण्याचा सराव करावा लागला होता। इतक्या कमी वयात संकल्प पूर्ण केल्याने कुस्तीगीर व क्रीडाप्रेमींकडून स्वराजचे सर्वत्र कौतुक होत आहे। हा संकल्प पाहण्यासाठी भोसरीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मला खूप आनंद झाला आहे की मी एका दमात हा संकल्प पूर्ण केला आणि माझा पुढील संकल्प हा उड्या मारण्याचा असेल, असे स्वराजने सांगितले। तर स्वराजला महाराष्ट्र केसरी बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्वराजचे वडील राहुल लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। मला खूप आनंद झाला की मी एका दमात 1000 जोर मारले। माझ्या पप्पांची इच्छा होती की मी 1000 जोर मारावे एका दमात, ते मी पूर्ण केले आज पप्पांचं स्वप्न या ठिकाणी। आता मी पुढचा संकल्प उड्या मारण्याचा करणार आहे। मी ऑलिम्पिकचा संकल्प करणार आहे। आता माझ्या वडिलांनी, आजोबांनी, मामांनी आधी वडिलांनी 5-5 जोर मारायला लावलेले, मग आता 900 झाले, मग 10 मारायला लागलो, मग 100 पर्यंत पोहोचलो, 1000 पर्यंत पोहोचलो। कुस्तीची आवड असल्यामुळे त्याला त्याच्याकडून काही ना काही विक्रम करून घ्यायचे अशी आमची इच्छा होती। आणि आमचे गुरुवर्य सुभाष अण्णा उमाप यांनी 30 वर्षापूर्वी भोसरीमध्ये एकाच दमात 5000 जोर मारले होते। त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही स्वराजला त्या पद्धतीने तयार करत होतो व त्यांचे मामा राहुल गवळी, त्यांचे आजोबा बाबासाहेब तांबे यांनी सगळ्यांनी सराव घेऊन त्याची 1000 जोरपर्यंत नेण्याची त्याची तयारी करून घेतली व आज ती तयारी यशस्वीरित्या पार पडलेली। त्याला जसे आत्ताचे पृथ्वीराज पाटील कमी वयात महाराष्ट्र केसरी झाले त्या पद्धतीने ह्याला देखील लवकर कमी वयात महाराष्ट्र केसरी करावी अशी आमची इच्छा आहे। राहुल शामराव लांडगे। बा भोसरी गावाला पहिल्यापासून हे बाळकडूच आहेत कुस्ती क्षेत्राचे, आणि विशेषतः स्वराजच्या कुटुंबाला पहिल्यापासून कुस्तीची आवड आहे। मग त्याचे आजोबा असतील, शामराव दादा असतील किंवा बाबा दादा असतील, त्यांच्या घरात अजय लांडगे म्हणून एक चांगला नाव म्हणून पैलवान आहेत। त्याचे वडील राहुल असतील, त्याचे मामा असतील राहुल गवळी, सागर गवळी, सगळी मंडळी असतील। ही सगळी मंडळी या क्षेत्रामध्ये पहिल्यापासून आहेत आणि या वयामध्ये 10 वर्षाच्या वयामध्ये एवढं म्हणजे सगळ्यांना लाजवलं अशा पद्धतीनं 1000 जोर नॉनस्टॉप मारणं फार अवघड आहे। आणि आपण पाहतो आहे की शारीरिकदृष्ट्या एकदम तंदुरुस्त राहण्यासाठी आपला देशी व्यायाम हा फार गरजेचा आहे आणि त्या देशी व्यायामामध्ये यांनी आज रेकॉर्ड केलं। आम्हाला फार अभिमान आहे, आमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये हा असा मुलगा जन्माला आला, त्याच्यामुळे आम्हाला फार अभिमान आहे। कष्ट करणं फार अवघड असतं। आता आमच्या अगोदरच्या आमच्या भोसरी गावामध्ये परंपरा आहे कुस्तीची, त्यांना अनेक नामलौकिक मिळालेले पैलवानी आमच्या भोसरी गावानं तयार केलेले आहेत। आमची स्वराजकडनं फार मोठी अपेक्षा आहे, स्वराजच्या आजोबांची, वडिलांची, चुलत्यांची, आमची स्वतःची, गावची। स्वराजनी याच्यापेक्षाही चांगलं काम करावं, कुस्तीमध्ये करावं, देशामध्ये गावचं नावलौकिक करावा, आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हावं। आणि तो जिद्दी आहे, तुम्ही पाहिलं त्याच्याशी बोलताना तुम्हाला लक्षात आलं असेल, तो जितकं त्याला जे टार्गेट असेल तो स्वतःच अचीव करतो, स्वतःच तयार करतो आणि स्वतःच त्याच्या दृष्टीनं काम करतो। एकदा लक्ष ठरलं ना त्याचं की तो त्याला कुणाचा सल्ला लागत नाही, फक्त त्याला सपोर्ट लागतो। तो सपोर्ट राहुल, शामराव दादा, अजय, बाबा तात्या, त्याच्या घरातले सगळे, संतोष वगैरे सगळेच देतात। त्यामुळे त्याच्याकडनं फार अपेक्षा आहेत आम्हाला.